नमस्कार, मी अनिल धूपदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. सोनम वांगचुक यांच्या जबरदस्तीने उपोषण ठिकाणावरून उचलून रुग्णालयामध्ये दाखल करणे घटनेचा दोडामार्गमध्ये निषेध. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दोडामार्ग तहसीलदार यांना जागरूक नागरिक वतीने निवेदन. देशातील लाखो विद्यार्थी पालक यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असताना सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिलेली हीन वागणूक, हुकुमशाही माध्यमातून आंदोलन दडपणे या कृतीचा दोडामार्ग येथील जागरूक नागरिक यांनी निषेध करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा असं निवेदन दोडामार्ग जागरूक नागरिक वतीनं दोडामार्ग तहसीलदार यांना देण्यात आलं. दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केलं. यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिलेल्या वागणुकीचा प्रथम निषेध करतो असं सांगितलं. दिल्ली येथील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेच्या विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दीर्घकालीन उपोषण सुरू केलं असून त्यास सुमारे 20 दिवसाचा कालावधी झाला असताना त्यांना तेथून उचलून रुग्णालयात दाखल करणं निषेधार्ह आहे. दिल्ली येथील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जनता निवारा संघटना कोल्हापूर आणि ज्येष्ठ आंदोलक शिवाजीराव परुळेकर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्री व सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ निवेदन देऊन लक्ष वेधलं. या निवेदनात पुढे म्हटलं आहे की देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता गोंधळ व परीक्षामधील सततचे गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय बनलं आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. तसेच लडाखच्या संरक्षणासाठी आणि लोकशाही मागण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणारे ख्यातनाम पर्यावरणवादी व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक अटक आणि प्रशासनाकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक ही अत्यंत निंदनीय आणि लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या अशा देशभक्त नागरिकांवर दडपशाही करणं हा मूलभूत हक्कावर झाला आहे. केंद्र सरकारने सकारात्मक चर्चा करावी. जंतर मंतर सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस बळाला वापर करून दडपण्याचा प्रयत्न थांबवावा अशी कोल्हापूरच्या जनतेच्या व संघटनेच्या वतीनं सर्वश्रेष्ठ मंडळाच्या व दडपशाहीच्या तीव्र शब्दात निषेधात निवेदन RDC श्री गजानन गुरव यांना देण्यात आलं. या निवेदनावर वसंतराव पाटील, मधुकर पाटील, अमृत प्रभू, MG पाटील, गजानन गुरव, आनंदा धनवडे, अरुण गुरव, धरणग्रस्त अनिल माने, धनाजी ठोकरे, रघुनाथ पाटील, बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय देवरे, कॉम्रेड दीर्घे, राष्ट्रीय काँग्रेसचे तौफिक मुलानी, सुभाष देसाई, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी, ॲडव्होकेट अजित पाटील यांच्या नगरसेवक महेश जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या खंडातून 40 कोटी रुपयांच्या गडिंग्लज ते चंदगड या राज्य मार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. 21 जुलैपासून या पुलावरून 2 व्हीलर धावणार असून 28 जुलैपासून अवघड व 4 चाकी वाहने या पुलावरून धावण्यास सुरुवात होणार आहे. गेले 7-8 महिने भडगाव पुलाचं काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली गेली. अनेक वर्ष या पुलावर पावसाळ्याचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात येत होती. आता हा पूल प्रशस्त व उत्तम झाल्याने पुराची चिंता मिटली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडिंग्लज यांच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे. गडिंग्लजहून जर्नलिस्ट रावसाहेब यादव. आषाढी यात्रेनिमित्त गेली 6 वर्ष पायी दिंडी वडरगे तालुका गडिंग्लज येथील ग्रामस्थ जात आहेत. यावेळी 100 वारकरी व ग्रामस्थ या पायी दिंडी सोहळ्यात दाखल झाले. यावेळी राजश्री रवींद्र मोरे, अंजना पांडुरंग दळवी, मंगल आप्पासाहेब मोरे, सविता राजेंद्र मोरे, सुरेखा आनंदा मोरे, पद्मा प्रकाश पोटे यांनी दिंडीत सहभाग महिलांना साडी वाटप तर माजी सैनिक नानासाहेब उर्फ पंडित मोरे, आदर्श महिला बचत गट यांनी टोपी वाटप केली. तर पांडुरंग दादू मोरे, माजी पोस्टमास्टर यांनी खाऊ वाटप केला. या दिंडीचं नेतृत्व श्रीकांत सुतार व शुभम मोरे, अशोक आढावकर वगैरे मंडळींनी केलं आहे. काळभैरी मंदिर परिसरात कापडी पिशव्यांचं वाटप, प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ. वन विभाग गडिंग्लज यांच्या पुढाकारातून काळभैरी मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्त करण्याच्या अभियानाला आज उत्साहात प्रारंभ झाला. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात
माननीय सभापती गडिंग्लज यांच्या हस्ते मंदिर परिसरातील नारळ अगरबत्ती पूजा साहित्य विक्रेते तसेच इतर दुकानदारांच्या पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या कापडी पिशव्या सभापती यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या. यावेळी उपस्थित दुकानदार व भाविकांना प्लास्टिकला नकार, पर्यावरणाचा स्वीकार हा संदेश देत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं. पर्यावरण संरक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढवून काळभैरी मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मंदिर परिसरातील उर्वरित दुकानदारांनाही कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात येणार आहे. यासोबत जनजागृती, स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीसाठी वन विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला असून संपूर्ण काळभैरी मंदिर परिसरात प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सभापती गडिंग्लज यांची टीम, वन विभाग गडिंग्लजचे सागर पवार, वनपाल गडिंग्लज व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता जर्नलिस्ट रावसाहेब यादव. किरकोळ कारणावरून वाद, एकास मारहाण करून केलं जखमी, चौघावर गुन्हा दाखल. चंदगड येथील पप्पू कॉलनी येथील रहिवासी आसिफ हसन अली नाईक यांना याच परिसरात राहणाऱ्या चौघांनी किरकोळ कारणावरून मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद चंदगड पोलीस ठाण्यात काल रविवारी दाखल करण्यात आली. चंदगड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील फिर्यादी आसिफ हसन अली नाईक हे आपल्या भावाच्या सध्या बंद असलेल्या बजाज शोरूममध्ये लाल बावटाचे साहित्य ठेवलेले आहे ते पाहण्यासाठी गेले असता तेथे उभं असलेल्या चौघापैकी अब्दुल हन्ना मुल्ला हा फोनवर बोलत होता. राजू वो अकेला है असं बोलून फोन ठेवला आणि तू माझ्या मुलाला माहितीच्या आधारे अर्ज देऊन त्रास का देत आहेस असं म्हणत असता यातील दानिश मुजावर याने पाठीमागून हातातील दगडाने डोक्यावर मारलं तर इक्बाल मुजावर याने तेथे पडलेल्या सळीनं उजव्या पायावर खाली मारलं. तसेच इकरार मुल्ला व इक्बाल मुजावर यांनी येथील सिमेंट बांधकामचं पडलेले विटांचे तुकडे पाठीवर फेकून मारहाण केली अशी फिर्याद चंदगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या चौघावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार अधिक तपास कांबळे हे करत आहेत. डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता संपादक अनिल दुबदाळे.